गृह मंत्रालय महाराष्ट्र शासन यांच्या आदेशावरून राहुरीसह अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींची नाशिक येथील कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे। दिनांक 6 जून काही दिवसापूर्वी गृह मंत्रालय महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यातील उपकारागृहामध्ये असलेले न्यायालयीन कोठडीतील आरोपी मोठ्या कारागृहामध्ये ठेवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे। त्यानुसार राहुरीसह अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींची नाशिक येथील नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहामध्ये रवानगी करण्यात येते आहे। दिनांक 6 जुलै 2026 रोजी राहुरी येथील उपकारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेले 26 पुरुष आणि 4 महिला असे एकूण 30 आरोपींची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे। यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आरोपींना भेटण्यासाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये मोठी गर्दी केली होती, तर आरोपी नेत असलेल्या वाहनामध्ये बंदूकधारी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला। राहुरी येथील उपकारागृहात सध्या पोलीस कोठडीतील एकच आरोपी राहिला आहे। प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, न्यूज टुडे 24, राहुरी।